स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता नवरात्रीची माहिती घेत आहोत. नवरात्रीचे 2 ते 3 व्हिडिओ आपले ऑलरेडी आलेले आहेत. अजूनही व्हिडिओ बरेच येतील, सेवा येतील, उपाय येतील, माहिती येईल. पूर्ण सणाची अगदी तुम्ही पहिल्या वर्षी जरी घट बसवत असाल तरी तुम्हाला काही अडणार नाही अशा प्रकारची माहिती आणि कसा अगदी साध्या पद्धतीने घट बसवायचा ह्याचा देखील व्हिडिओ लवकरच चॅनलवर येणार आहे. त्यामुळे व्हिडिओवर किंवा आपल्या चॅनलवर कायम राहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कसं करायचं किंवा कसं नाही ते. आता सगळ्यात पहिल्यांदा नवरात्र म्हटलं की स्त्रियांना, पुरुषांना, मुला-मुलींना सगळ्यांना टेन्शन येतं ते उपवासाचं, की उपवास झेपेल का? तर हे बघा, लक्षात घ्या, उपवासाचे भरपूर प्रकार आहेत जे तुम्ही या ठिकाणी करू शकता. जसं की उपवासाचे कोणते कोणते प्रकार आहेत? बसता उठताचा एक प्रकार आहे. सगळ्यात पहिल्या दिवशी आणि नवमी दिवशी तुम्ही, किंवा अष्टमी नवमी, पहिला अष्टमी नवमी हे 3 दिवसाचा उपवास, ज्याला बसता उठता उपवास असं देखील म्हटलं जातं, तोही तुम्ही करू शकता. याचे देखील संपूर्ण फळ तुम्हाला मिळते. त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे पंचमी, सप्तमी आणि अष्टमी. या 3 दिवसांचा उपवास सुद्धा बरेच जण करतात आणि त्याचाही संपूर्ण नवरात्र केल्याचं फळ तुम्हाला मिळतं. एवढंच नव्हे तर फक्त आणि फक्त अष्टमीला म्हणजे काय करायचं, 7व्या दिवशी सूर्योदयानंतर किंवा सूर्योदयाच्या आधीच शक्यतो काहीतरी खाऊन घ्यायचं, म्हणजे जेवण करून घ्यायचं आणि 7-7:30 नंतर जो उपवास चालू करायचा 7व्या दिवशी, तो 8 तारखेला सकाळी, 8 तारखेला संध्याकाळी धरायचा आणि 9व्या दिवशी सकाळी, म्हणजे नवमीला सकाळी सोडायचा. याला अष्टमीचा उपवास म्हणतात. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, पहिला बसता उठता आहे, त्याला तुम्हाला आदल्या दिवशी, म्हणजे घट बसायच्या आदल्या दिवशी 14 तारखेला तुम्हाला रात्री सूर्यास्ताच्या आधी, सूर्यास्ताच्या आधी खाऊन घ्यायचं आहे पहिल्या दिवशी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उपवास धरायचा आहे, तिसऱ्या दिवशी तो सोडायचा आहे. बसता उठता अष्टमीचा सुद्धा तुम्हाला आत्ता मी समजून सांगितलं की कसा करायचा. तिसरा प्रकार आहे पंचमी, सप्तमी आणि अष्टमी. ह्याला 3 दिवसांचा उपवास म्हणतात. हा सुद्धा तुम्ही प्रत्येक दिवशी संध्याकाळी 7च्या आधी आदल्या दिवशी खाऊन घ्यायचं, तो दुसऱ्या दिवशी संपूर्ण उपवास धरायचा, तिसऱ्या दिवशी तो सोडायचा. आणि नवमीचा, नुसत्या नवमीचा सुद्धा उपवास धरणारे लोक आहेत, मात्र त्याचे जास्त फळ मिळत नाही असे देखील म्हटलं जातं. मग अष्टमी जर तुम्ही कडक धरलीत, कडकचा अर्थ नुसतं लिक्विड, चहा, पाणी, ज्यूस, ताक, दूध असे पदार्थ धरून जर तुम्ही अष्टमी धरलीत तर संपूर्ण नवरात्री केल्याचे पुण्य आपल्या पदरात पडते. मी स्वतः नुसती अष्टमी करते आणि नुसत्या अष्टमीला मी काहीही खात नाही. तसं पूर्वी मी 9 वर्ष जवळजवळ नवरात्र धरलेलं आहे. मात्र शेवट काय होतं, ॲसिडिटी इतकी वाढते की त्यामुळे ॲडमिट करण्याची वेळ येते. मग आपल्याला आपलं आरोग्य सांभाळायचं आहे. आपलं शरीर म्हणजे आपली संपत्ती आहे आणि ती न बिघडवता आपल्याला हे सगळं उपवास, कुलाचार, कुलधर्म हे सगळंही आपल्याला निभवायचं आहे. मग सगळ्यात आधी, जरी तुम्ही दरवर्षी 9 दिवस उपवास करत असाल, यावर्षी तुम्हाला तशी इच्छा नाहीये, तर तुम्ही देवीजवळ माफी मागून तुम्ही संकल्प सोडू शकता. संकल्प कसा सोडायचा? हातात पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायची, फुलं घ्यायची आणि सांगायचं की मी एवढे वर्ष हे नवरात्रीचं व्रत धरलं आहे, इथून पुढं मला हे शक्य नाही आणि यापुढं मी इतके दिवसाचं व्रत धरेन आणि ते पाणी सोडून द्यायचं. ह्याला म्हणतात संकल्प सोडणे. आणि संकल्प धरणे ह्याला सुद्धा सेम प्रोसिजर, हातामध्ये पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायच्या, तांदूळ घ्यायचे, जे काही तुम्हाला बोलायचे की यावर्षी मी 9 दिवसांचा उपवास धरणार आहे, हे तुम्हाला पहिल्या दिवशी सकाळी 15 ऑक्टोबरला करायचं आहे. तुम्हाला संकल्प सोडायचा जरी असेल आणि संकल्प सुरू म्हणजे संकल्प धरायचा जरी असेल, तर तुम्ही दोन्ही गोष्टी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करायच्या आहेत. आता काही जणांचा 9 दिवसांचा उपवास असतो, त्यांनी 14 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजता पोटभर जेवण करून घ्यायचं. शक्यतो जेवणामध्ये कांदा, लसूण 14 तारखेच्या वापरायचं नाही, कारण आपला आहार पचायला 40 तास 20 तास तर किमान लागतात, म्हणून त्या आहारात कांदा, लसूण घ्यायचं नाही. नॉनव्हेज तर चुकूनही खायचं नाही. 14 ऑक्टोबरला नॉनव्हेज चुकूनही तुम्ही खात असाल तरी अंडं, नॉनव्हेज यातलं काहीही खायचं नाही, कारण आपल्या उपवासाला एक प्रकारे सुरुवात होते रात्री 12 वाजता.
त्यामुळे तुम्हाला हा उपवास 14 तारखेपासूनच सुरू करायचा आहे. संध्याकाळी 7 वाजता वरण भात, पालेभाजी, पोळी असा सात्विक आहार घेऊन तुम्हाला उपवास सुरू करायचा आहे. आणि त्यानंतर 9 दिवसांचा उपवास करून काही जण 9व्या दिवशी सोडतात, तर काही जण दसऱ्या दिवशी सुद्धा उपवास सोडण्याची प्रत्येक ठिकाणची अशी एक वेगळी पद्धत आहे. म्हणून तुम्हाला हा उपवास अशा प्रकारे मी सांगितले त्या पद्धतीने करायचे आहेत. उपवासामध्ये काय खावे हा प्रश्न फार येतो की ताई उपवासाला आता या नवरात्राच्या उपवासाला सगळं काही चालतं. जे आपण उपवासाला खातो, बटाटा चालतो, साबुदाणा चालतो, रताळे चालतात, केळी चालतात, सगळ्या प्रकारची फळं चालतात, राजगिऱ्याचं पीठ मिळतं किंवा आपल्याला वेगवेगळी पीठं मिळतात. वरव्याचं पीठ मिळतं, वऱ्याची भाकरी केली जाते, बटाट्याची भाजी केली जाते. मात्र हे सगळं खाऊन आपल्याला पित्त होण्याचा संभव आणि उष्णता होण्याची संभाव्यता जास्त असते. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त जर तुमचे 9 दिवसांचे उपवास असतील तर फळांवर भर द्या, ज्यूसवर भर द्या. अगदी एक टाइम तुम्ही खिचडी खाऊ शकता, एक टाइम तुम्ही फळं, दूध, ज्यूस अशा प्रकारचे पदार्थ खाऊ शकता. तिखट, मीठ, आंबट काहीही खाऊ शकता, असं काही नाही आहे. काही ठिकाणी तर भेंडी, भोपळा, रव्याचं उपीट हे देखील कर्नाटक साईडला खाल्लं जातं. तुमच्या इथं ज्या पद्धती आहेत त्याप्रमाणे तुम्ही उपवासाचं हे पालन करू शकता. नियमांना धरून जास्त चालू नका, तर तुम्हाला काय झेपतं आहे हे धरून चला. दुधाचा समावेश जास्त करा, रात्रीचे दूध प्या, दिवसाचं ताक प्या, जेणेकरून शरीराला थंडावा मिळेल आणि पित्त उसळणार नाही आणि पित्त उसळल्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. अजून एक उपवासाचा प्रकार आहे एकभुक्त उपवास. एकभुक्त म्हणजे रोज सकाळी किंवा रात्री एकदाच जेवायचं 9 दिवस, एक वेळा उपवास धरायचा. सकाळी जेवलात तर 4 वाजता वगैरे काही खायचं नाही, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी जेवायचं. ह्याला म्हणतात एकभुक्त उपवास. हा उपवास सुद्धा श्रेष्ठ मानला जातो आणि हा उपवास सुद्धा नवरात्रीचं फळ आपल्याला देऊन जातो. हा एक सोपा प्रकार आहे की एकदा जेवायचं, एकदा उपाशी राहायचं. काही ठिकाणी एकदा वाढेल तेवढंच खायचं, म्हणजे तुमच्या ताटात समजा वाटीभर खिचडी आली तर पुन्हा मागून खायची नाही. स्त्रिया तर आपापलं ताट घेतात, तो एक उपवासाचा प्रकार आहे, तसाही तुम्ही करू शकता. आता दुसरं म्हणजे 2 आपले टॉपिक झाले की उपवासाला काय खावे, उपवास कसा करावा. तिसरी गोष्ट, अनेक प्रश्न येत आहेत की ताई मी विधवा आहे, आम्ही हे करू शकतो का. मला एक सांगा, आपल्याला कुमारी जेव्हा असतो तेव्हा आपल्याला नवरा नसतो, तेव्हा आपण हे व्रत करतो, आपला पती आपल्या आधी जातो, यामध्ये आपला कुठलाही दोष नसतो. आणि कुलदेवी ही आपली आई आहे, आपल्या कुळाचं संरक्षण करणारी आहे. मी तर यावर माझे अनेक व्हिडिओ आहेत विधवा महिलांसाठी की विधवा महिलांनी काय करावं आणि काय नाही. तर विधवा महिलांनी ती प्रत्येक गोष्ट करावी जी त्यांना मान्य आहे आणि जे करून त्यांना आनंद मिळतो. फक्त नवऱ्यासाठी हे उपवास असतात का, नवऱ्यासाठी पूजा असते का, तर बिलकुल नाही. आपली मुलं, आपण स्वतः, आपल्यासाठी पण आपण जगत असतो. आणि हे भेदभाव कुणीही कुठंही लिहिलेले नाही आहेत की विधवा महिलांनी हे करू नये. तुम्ही जरी विधवा असाल, हा तुमचा दोष नाही आहे. प्रत्येकीला वाटतं सौभाग्यवती मरण यावं, पण देवाच्या मनात जे असतं ते प्रत्येका बाबतीत घडतं. आणि म्हणूनच मी तुम्हाला अगदी छाती ठोकपणे सांगते की विधवा महिला या सगळ्या गोष्टी करू शकतात. घट बसवू शकता, उपवास करू शकता, दुर्गा सप्तशतीचं पारायण करू शकता, जे तुम्हाला वाटेल, कुंकुमार्चन करू शकता. अजून तुम्हाला काय सांगू, उपवास करू शकता, कन्यापूजन करू शकता, सवाष्णीला तुम्ही ओटी भरू शकता, हळदी कुंकू लावू पण शकता आणि हळदी कुंकू तुम्ही एकमेकीला लावू पण शकता. तुमच्या आजूबाजूचा समाज जर ह्याला रोखत असेल तर तुम्ही तुमची वाचा फोडा की ह्यात कोणाचा दोष नाहीये, वेळ प्रत्येकावर येते, असं तुम्ही बोला आणि ही गोष्ट सुरुवात करा. तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा. तुमच्यापासून 2 मैत्रिणी शिकतील, त्या 2 मैत्रिणी पुढील 10 मैत्रिणींना सांगतील आणि कुठंतरी समाज सुधारेल असं मला वाटतं. कारण असे काही गट्स नाही आहेत की विधवा महिलांचा गट आहे, सौभाग्यवती, या गोष्टी होणाऱ्या आहेत, या गोष्टी घडत राहतात. म्हणून आयुष्य थांबतं का, तर नाही. कुठल्या पतीला आपण गेल्यानंतर आपली पत्नी रडत राहिलेली आवडेल, सगळं काही करा. अगदी तुम्ही मंगळसूत्र सुद्धा घाला, जोडव्या घाला, कारण हे एक दागिने आहेत, ह्याच्यात असं काही नाही आहे. सौभाग्य अलंकार आहेत हे, जे तुम्ही तुमच्या आवडीनं घालू शकता. तुम्हाला फक्त ह्याची आवड पाहिजे. तुम्हीच जर समाजाची बंधनं पाळत असाल आणि हे प्रश्न विचारत असाल तर मात्र तुम्ही हे करू शकत नाही. आपण कुणाच्या बंधनात राहायचं, किती राहायचं, हा आपला प्रश्न आहे. त्यामुळे विधवा महिला हे करू शकतात का, तर नवरात्रीतलंच नाही
आयुष्यातले सगळे सणवार, सगळे हळदी कुंकू, सगळ्या हौशी मौजी, सगळं काही तुम्ही करू शकता. तुम्ही काही वाईट काम करत आहात का? वाईट काम करताना घाबरा, चांगलं काम करताना कधीही घाबरायचं नाही. शेवटचा टॉपिक जो टायटलचा आहे की काही ठिकाणी घटामध्ये धान्य जे असतं ते उगवतच नाही. बऱ्याच वेळा असं होतं. तर अशा वेळेस तुमच्या घरामध्ये खेळतं नाही, खेळतं वातावरण आहे का बघा. खिडक्या उघड्या ठेवा, थोडासा दरवाजा उघडा ठेवा. बुरशी त्याला येऊ शकते, अशा वेळेस घाबरून जायचं नाही. बुरशी का येते तर हवा पाणी जर नीट नाही मिळालं तर बुरशी येते. आपण आपली सेवा करत राहायची. गटाला बुरशी आली मग तुमच्या आयुष्याला बुरशी लागेल, असे अनेक फालतू टायटल मी वाचते आणि हे चुकीचे आहेत. ह्याच्यात काहीही शास्त्राला धरून नाही आहे. तर तुमचं धान्य नाही वाढलं तरीही तुमचं घर धनधान्यानं भरणार आहे आणि तुमच्या गटाला जरी बुरशी लागली तरीही तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येणार आहेत. त्यामुळं धान्य का उगवत नाही? एक तर त्याला पाणी कमी पडतं, हवा कमी पडती. साधं झाड बघा, आपण तुळशीचं रोप बघा, उन्हात नाही ठेवलं तर ते सुकून जातं, पाणी नाही घातलं तर मलूल होतं. तसंच हे धान्यांचं आहे. फक्त 9 दिवस आपणाला वेळ देतो. काहींचं एवढं मोठं मोठं उगवतं, तर काहींचं अगदी तृण नुसतं येऊन थोडं थोडं उगवू देत. जेवढं उगवेल तेवढं उगवू देत. असं म्हणतात जितकं धान्य वाढेल तितकी शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे. असू दे. हे बघा, 100 घरातल्या 10 घरामध्ये जर धान्य नाही उगवलं तर काही फरक पडत नाही. त्यामुळे काही होत नाहीये. तुम्ही असे ज्या गोष्टी आहेत त्या मानण्याच्याच बंद करा आणि तुम्हाला जसं पटेल, जसं काही जे दिसेल ते करा. आता शेवटचा पॉईंट, दिवा विझला तर. सकाळीच मी व्हिडिओ टाकला आहे, अखंड दिवा कसा लावावा, दिवा विझू नये म्हणून काय करावं आणि दिवा विझला तर काय करावं. कुठल्याही क्षणात घाबरायचं नाही. शकून अपशकून या गोष्टींना आपण बळी पडायचं नाही. काही नसतात शकून अपशकून अशा गोष्टींमध्ये. दिवा विजायच्या आधीच त्याला एक दिवा लावून घ्या. तो दिव्याची काजळी काढा. फक्त काजळी येण्यामुळे प्रत्येक दिवा शांत होतो. होऊ देत, ती काजळी काढून घ्या, वात पुढं सरकवा, पुन्हा दिवा लावा. फक्त तो दिवा आणि घट हलवायचा नाहीये. तो दिवा विझला तर पुन्हा लावणं वगैरे हे काम करू शकता. दिवा विझण्यानेही तुमच्या घरावर कोणतंही मोठं संकट ओढवणार नाहीये. हे पण मी तुम्हाला सांगते. तुम्ही इथं आहात, मीही इथं आहे. आपण बघूया काय होतं ते. आपणही थोडंसं शास्त्रीय वागायला सुरुवात केली पाहिजे की काय होणार आहे, काही होत नाही. कधी कधी वारं लागतं, कधी कधी आपलाच पदराचं वारं लागतं, कधी काय होतं. त्यामुळे ते दिवा विझू शकतो. हे नॅचरल आहे आणि नॅचरल गोष्टी स्वीकारल्या तरच आपण पुढे जाऊ. आपण जर त्यात अडकत राहू की दिवा विझला आता काही खरं नाही. खूप कमेंट येतात की ताई माझ्याकडून समय खाली पडली, मी आता काय करू. काही करू नका. उचलून ठेवा, क्षमा मागा, माफी मागा तुम्हाला वाटतंय तर, आणि पुन्हा दिवा लावा. काही होत नाही. ताई समर्थांची मूर्ती पडली, ताई श्रीयंत्र पडलं, असू दे. आपल्याकडून या गोष्टी चुकून होतात. तुम्ही घेतलंय आपटलंय असं करता का? तर नाही, चुकून होतात आणि चुकून होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला माफी असते. त्यामुळे असे प्रकार मानत जाऊ नका. परत सेवेला लागायचं, तेवढ्याच जोमानं लागायचं. मन नाराज होऊन द्यायचं नाही. 9 दिवस भरपूर सगळ्यांनी सेवा करायची आहे. तुम्ही, मी, सगळ्यांनी ज्या ज्या सेवा सांगते त्या सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि आपल्याला नवरात्र छान पद्धतीनं साजरं करायचं आहे. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ भरपूर जणांपर्यंत शेअर करा, कारण अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. श्री स्वामी समर्थ.